यस यस यशवी सर. त्यांना पुण्याचा आवाज माहिती आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितले की पुण्याचा आवाज वाटत नाही आज. तुम्ही काय टेन्शन मध्ये आहेत का? जे नवीन आले ते त्यांचा खूप आवड झाला असेल आज. जे नवीन आले ते म्हणजे असते ना आणून बसवले कुठे आम्हाला आहे का नाही. चालू इथे काय ते नवीन लोकांचं आवड काम असते ते. तिथून मी आलो ना मला माहिती आहे माझं दुःख काय होतं त्यावेळेस ते. हा आणि त्यात आहे काय प्रॉब्लेम काय माहिती का आपण सगळे इंडस्ट्रियल एरियात यायचं. एमआयडीसी मध्ये आजूबाजूला राहतो बरोबर आहे का? आवाज नाही आला का? हा बोलायचं आपलं. मी भयंकर खतरनाक प्राणी मी. तुम्हाला कोणाला माहित नाही कसं आहे कारण मी एमआयडीसीला आहे. आपल्याला माहिती ना सगळ्यांनी बोलायचं. काय काय जण आश्रम बसले बघा अनेक वर्ष हातच काढला नाही. तुम्हाला टेन्शन आहे कसं नेमकं? काय काय जणांनी हसले पण नाही बिचारे. काय घरून वाढली का सकाळी येताना जा हसायचं नाही. घरी त्याचे असतात तसेच तिथं राहा. नाही कळलं का? हा असं काय आहे का? एवढं मस्त वातावरण आहे राव. हा ठीक आहे ना मलाही माहिती आहे जे फर्स्ट टाइम आले ज्याला जबरदस्तीने आणले ज्याला आणले त्याला शिवाय घालत असतील का रे? सुट्टी होती ना आज. तसं आम्ही दोघांनी मिळून मस्त प्लॅनिंग केलं होतं. कोणी नवरा बायकोनी इथं कुठं आणून बसवलंय ते बसवलंय वरून म्हणतात वाजवा टाळ्या. एक नवीन व्यक्ती तिथून बसलाय. मला माहिती की त्याच्या मनामध्ये काय चाललं असं ते मला माहिती आहे. ते बिचारांना सहन होत नाही या गोष्टी. चूक त्याची नाही त्याला समजत नाही काय चाललंय ते. सध्या त्या हँग आहे आता सध्या ते वाट बघतात सोडतात कधी दिवशी. ज्यांनी आणले त्याला कधी जाऊन बाहेर भेटत आहे का नाही. मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो साहेब जसं तुम्हाला वाटत होतं ना असं आम्हालाही सुरुवातीच्या काळामध्ये वाटायचं. पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे ना सर काय चाललंय हे समजत नाही. कशाच्या उद्देशाला धरून चाललंय हेही कळत नाही. काय यांचा मान सन्मान होतोय का स्टेजवर हे नाचतात काही कळत नाही नवीन व्यक्तीला. नाही कळू द्या ना सर. पण शेवटपर्यंत हा प्रोग्राम म्हणून त्यांना बघायचं. मला असं वाटतंय गेले 20 वर्ष 30 वर्ष आपण आपल्याच त्या चौकामध्ये गोल गोल फिरतोय साहेब. दुनिया टेक्नॉलॉजीनं फार पुढे निघून गेले. मार्केटमध्ये असे काही खूप मार्ग असतात. तुम्ही सगळं ऐकताय का? हे चिल्लरचं मध्ये आवाज होते बघा जरा बंद करता का? त्याचं काय ते ऐकणार नाही. पण मला असं वाटतं आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना मुलाबद्दल असेल आई वडिलांच्या बाबतीत असेल गाव सोडून पुण्यामध्ये आलोय. एक खूप मोठ्या जबाबदारी घेऊन काम करतोय साहेब. त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना टेलिचं रुटीन गेले 15 वर्ष चालत असताना हे टेक्नॉलॉजीनं दुनिया कुठे गेली आहे आपल्याला समजत नाही साहेब. आपण त्या जबाबदाऱ्यामध्ये ना गुंतून बसलोय साहेब. कधी कधी ना त्या चौकटीच्या बाहेर येऊन बघणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये चाललंय काय चाललंय मार्केटमध्ये दुनिया कुठे गेली आहे बघणं गरजेचं आहे साहेब. जर आज नाही बघितलं वय जे 50-60 वर्षाचं झालेलं साहेब त्यावेळेस बघून त्यावेळेस समजून ना काय उपयोग आहे मला सांगा ना सर. त्यावेळेस वेळ पण नसेल आणि वय पण नसेल साहेब. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सर आम्ही तुम्हाला लेक्चर देत नाही. आमची ते लायकी पण नाही साहेब. पण गेल्या 12-13 वर्षापासून या इंडस्ट्रीच्या बरोबर ऍक्च्युअली मार्केटमध्ये मी पडलोय मित्रांनो. आज मार्केटमध्ये झालेला बदल आणि आज लोकांची अवस्था आम्ही लोक बघतोय. गरज आहे मला असं वाटतं की सर्वसामान्य व्यक्तीला मार्केटमध्ये एक चांगल्या प्लॅटफॉर्मची
राईट ठिकाणी मेहनत करण्याची. कारण का मला माहिती आहे साहेब, एमआयडीसी मध्ये आलेला व्यक्ती ना खूप स्वप्न घेऊन पुण्यामध्ये येतो साहेब, खूप स्वप्न उराशी बाळगून येतो सर. हा टोटल इंडस्ट्री एरिया आहे म्हणून मी बोलतो. कारण का मला ही माहिती आहे की मी पुण्यामध्ये आलो होतो ना, गरीब घरातला होतो, काही स्वप्न घेऊन उतरलो होतो, कशासाठी गाव सोडलं होतं मला माहित नव्हतं. मार्केटमध्ये उतरल्यानंतर माझ्यावरती घडणार आहे काय, मी अनपढ होतो मार्केटसाठी, मला अभ्यास होता मार्केटचा साहेब. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सर, एक 5-6 मिनिटं डिस्कशन करणार आहे, ऐकणार का सर? आवाज नाही ऐकणार का साहेब? ऐका, हे काढा, हे मोठे मोठे आकडे अमाऊंटचे डोक्यातनं काढा साहेब, डोक्यातनं काढा, डोळ्यासमोर ठेवा आपली फॅमिली. सर मी तुम्हाला इमोशनल करत नाही साहेब, हे सगळे दिवस आम्ही बघितले. कशासाठी इनिशियल लेवलला बिझनेस जॉईन केलाय ना, इथं आपण साहेब तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगणार आहे सर, का गरज आहे एका एमआयडीसीच्या व्यक्तीला, का गरज आहे एका सर्वसामान्य व्यक्तीला या इंडस्ट्रीची, या प्लॅटफॉर्मची मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे साहेब. भले आज तुम्हाला पटत नसेल, तुम्हाला पटत नसेल, जो व्यक्ती नवीन इथं बसलाय ना त्याला हसू येत असेल, चला काय चाललंय लोकांचं, कशा पडायला त्यांचा मान सन्मान नाही पटत साहेब, त्याला नाही पटत. समजून घ्यायचा प्रयत्न करा, या लोकांनी सुरुवात का केली, का वाटलं या लोकांना की इथे मला गरज आहे, तुम्हाला का गरज आहे, तुम्हाला हे सांगणार साहेब. आपण मला माहितीये इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला साहेब या इंडस्ट्रीची गरज आहे, या प्लॅटफॉर्मची गरज आहे. जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हालाही समजेल मला गरज आहे म्हणून. आम्ही लोकांनी त्या काळामध्ये समजून घेतलंच आहे. त्या काळामध्ये आज जे वातावरण बनलं इंडस्ट्रीचं नव्हतं साहेब. या पॉलिटिक्स सरकारच्या हॉलला मी आलो ना, मला